शिक्षक हे ज्ञान देण्याचं काम करत असताना विद्यार्थी घडवण्यात देखील त्यांचा खूप मोठा वाटा असतो। आज आपल्याला अशाच एक शिक्षिका लाभल्या असून त्यांनी आपल्या शैक्षणिक 15 वर्षाच्या काळात विद्यार्थिनींसाठी अनेक व्याख्याने तसेच सामाजिक बांधिलकी जपत कोरोना कालावधीत देखील अभूतपूर्व असं काम केलं आहे। आज आपल्या सोबत आहेत प्रतिभा तळेकर मॅडम। तर मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद। मी सायन्स घेऊन इंजिनियर व्हावं। मी 11वीला फॉर्म सुद्धा तिच्यासाठी सायन्सचा भरला, पण मी माझ्या बाबांना सांगितलं की नाही, मला टीचर व्हायचं। त्यांनी एकच वाक्य सांगितलं की जे काही तुम्हाला करायचंय ते तुम्ही करा, पण 100% त्यामध्ये तुम्ही झोकून देऊन काम केलं पाहिजे। आणि मग अशा प्रकारे माझं स्वप्न म्हणजे मी साकारलं। त्यामध्ये माझ्या TY मध्ये माझं लग्न झालं। त्याच्यानंतर मग माझ्या सासऱ्यांनी आणि मिस्टरांनी देखील मला खूप सपोर्ट केलं। 2 मुलं झाल्यानंतर मी BEd केलं, MA केलं आणि त्यानंतर मग मी ॲज अ टीचर म्हणून जॉबला लागली। अच्छा, किती वर्ष झालं मॅडम तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात? 15 वर्ष झाले। हो ना। शिक्षण क्षेत्रात काम करत असताना कोणत्या समाधानक गोष्टी तुमच्या हातून घडल्या आहेत? की आपल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या वेगवेगळ्या पदावरती आहेत आणि आम्ही जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला त्या विद्यार्थिनी स्वतःहून उठतात किंवा टीचर असं म्हणून ह्या आमच्या टीचर आहेत जेव्हा अभिमानानं सांगतात, तेव्हा आम्हाला खरोखरच खूप समाधान वाटतं। अच्छा। आता माझी विद्यार्थिनी बऱ्याच अशा आहेत की ज्या मोठमोठ्या पोस्टवरती बँकेमध्ये आहेत, तिथं गेल्यानंतर ह्या आमच्या टीचर बघितल्या की त्या स्वतःहून बाहेर येतात किंवा लगेच टीचर काय हवं आहे तुम्हाला। किंवा आता परवा एकदा आम्ही प्रदर्शन बघायला गेलेलो, तिथे एक विद्यार्थिनी भेटली, तिनं म्हणजे असं इतकं तिला काय बोलू आणि काय नको असं, आणि मग तिनं तिच्या पेंटिंग्स वगैरे दाखवल्या आणि खूप म्हणजे असं भरभरून त्या आम्हाला गेल्यानंतर रिस्पेक्ट देणं, आणि हेच आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे। बरोबर। तर मॅडम, शिक्षकीय पेशा अंतर्गत ही तुमचं काही सामाजिक कार्य किंवा त्या कार्यामध्ये तुम्ही नेहमी पुढाकार घेतात, तर याबद्दल काय सांगाल? शिक्षक म्हणून जसं टीचिंग आमचं हे आहे की मुलांना शिकवण्यासाठी उद्युक्त करणं, म्हणजे टीचिंग इज अ अकम्प्लिशमेंट बट मेकिंग स्टुडंट एक्साइटमेंट टू लर्न इज अ टीचर्स सक्सेस। आणि त्याचबरोबर आम्ही सामाजिक कार्यामध्ये म्हणजे आता 2016 मध्ये आपण सगळ्यांनीच कोरोनामध्ये फेस केलेलं आहे, तर त्यामध्ये आम्हाला शिक्षकांना ॲज अ RSP टीचर म्हणून राजारामपुरी पोलीस अंतर्गत आम्हाला 2 महिने सायबर चौकामध्ये पोलीस मित्र म्हणून किंवा गाड्यांचं चेकअप किंवा लोकांना बाहेर येऊ द्यायचं नाही, हे सगळं आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर राजारामपुरी आरोग्य केंद्र 5 त्यामध्ये सुद्धा आम्ही कोविड योद्धा म्हणून काम केलेलं आहे। घरोघरी जाऊन सर्वे किंवा लोकांना त्याच्याबद्दल जागृती करणं। त्यानंतर अनंत चतुर्दशीला आपल्याकडं मोठी मिरवणूक असते, तर त्यामध्ये आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलिसांच्या सोबत त्या मिरवणुकीला एक शिस्त लावण्याचं काम किंवा त्यामध्ये सुद्धा आम्ही हे केलेलं आहे की म्हणजे लोकांना व्यवस्थित शिस्त लावणं, की हे पोलिसांच्या बरोबरीनं पोलीस मित्र म्हणून काम केलेलं आहे। आणि त्याच्याबद्दल आम्हाला वेगवेगळे सत्कार पण आमचे झालेले आहेत, पुरस्कार पण मिळालेला आहे, आणि हे आमच्या कामाची पोच पावते असं आम्हाला वाटतं। बरोबर, नक्कीच मॅडम। तर विद्यार्थिनींना मासिक पाळी आणि RSP बद्दल तुम्ही कसं मार्गदर्शन केले आजपर्यंत, आणि पुढं काय आहे त्याच्यामध्ये प्लॅन्स असे? मुलींच्या मध्ये अवेअरनेस खूप कमी, आणि आमच्याकडे ज्या मुली येतात त्यामध्ये साधारणपणे राजारामपुरी एरियातल्या आणि त्याचबरोबर 332 चौक दौलतनगर या एरियातल्या की ज्यांचे पालक
बाहेर कामाला जातात आणि त्यामुळे विद्यार्थिनींना हवं तेवढं मार्गदर्शन करू बरोबर. शकत नाही. त्यामुळं मग आम्ही विद्यार्थिनींना बेसिक म्हणजे पाळी म्हणजे काय किंवा त्यामध्ये काय काळजी घ्यावी किंवा जर रुटीन आपलं होत नसेल तर त्यांना डॉक्टरांचा, आता परवाचा मी एक डॉक्टरांचं मोठं सेमिनार पूर्ण 5वी ते 10वीच्या मुलींच्यासाठी, कारण आता पाळीचं वय कमी झालेलं आहे. अगदी बरोबर. 5वीच्या विद्यार्थिनींना सुद्धा, आणि चालेल. त्यांना काही कळत नसतं, बरोबर. अल्लड असतात. हो. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही डॉक्टरांचं लेक्चर्स ठेवलेलं आहे आणि स्वतः आम्ही प्रत्येक वर्गामध्ये आता जिथं जेंट्स शिक्षक आहेत तिथं पण जाऊन मुलींना की बाबा कसं काळजी घेतली पाहिजे किंवा आपण वापरलेले पॅड्स वगैरे रॅप कसं केलं पाहिजे, डिस्पोज कसं केलं, अगदी हे आम्ही आमच्या मुली असल्यासारखं त्यांना सांगतो. तर खूप छान मॅडम, अगदी तुम्ही मुलींसाठी एवढं छान काम करताय. तर मॅडम, तुम्ही एक शिक्षिका तर आहातच, त्याबरोबर सामाजिक कार्यामध्येही तुमचा पुढाकार नेहमी असतो. आता आपण तसं बघितलं तर शिक्षणाची पद्धती बदलत चालली, तर शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांना बाकीचे बरेच कामं दिली जातात, तर याबाबतीत तुम्हाला काय बोलायचं आहे? शिक्षकांना जर टीचिंगसाठी खूप वेळ दिला तर नक्कीच क्वालिटी वर्क होऊ शकतं, पण शिक्षकांना शिक्षणाशिवाय अनेक अशैक्षणिक कामं, जसं मराठा आरक्षणचं परवाचंच उदाहरण अगदी ताजं आहे बरोबर. की प्रत्येक शिक्षकांना शाळा आणि त्याच्याचबरोबर हे, मग त्यामुळं थोडंसं मुलांच्याकडे दुर्लक्ष किंवा मतदानाच्या वेळेला, लोकसभा विधानसभा मतदानच्या वेळेला आम्हाला बोलवलं जातं किंवा इवन जनगणना सुद्धा, तर त्याच्यामध्ये महिना आपलं त्यामध्ये किंवा PLOची कामं जी आहेत ही जर कामं थोडी कमी झाली तर शिक्षक आणखी नव्या जोमानं आपल्या विद्यार्थ्यांना खूप सारं काही देऊ शकतात असं मला वाटतं. बरोबर आहे, नक्कीच नक्कीच. तर आता महिला दिन वीक आहे, तर तारा न्यूजच्या माध्यमातून महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी इतकंच सांगेन की क्षेत्र कोणतंही असो यशाला पर्याय नाही. क्षेत्र कोणतंही असो यशाला पर्याय नाही, आणि जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील बरोबर. तर यश नक्कीच तुमचं आहे. आणि जितना बडा संघर्ष होता है जीत उतनी ही बडी होती है. तर खूप छान मॅडम, अगदी मॅडमनी खूप छान असा संदेश महिलांसाठी दिलाय आणि सामाजिक कार्यही त्यांचं अगदी उल्लेखनीय आहे. तर मॅडम, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू.